भ्रष्टाचार बोकाळलाय, अत्याचार वाढलाय, तरी तुम्ही बोलत नाही. लूटमार, उपासमार, बेरोजगारी वाढली आहे, तरी तुम्ही बोलत नाही. जाती धर्माच्या नावाखाली राजकारण घडतंय, तरी तुम्ही बोलत नाही. बस आता खूप झालं. हे असंच चालत नसतं. तुम्ही काही बोलत नाही म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊच्या म्हणून मला बोलावं लागतं या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची एक सर्वात मोठी बातमी म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती की डंके की चोट पे असं म्हटलं तर एक वकील आपल्या समोर येतात आणि ते वकील म्हणजे गुणरत्न सदावर्ते. एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरणाचं आंदोलन असो किंवा मराठा आरक्षणाविरोधात जे उभे ठाकले होते, ज्यांनी लढा द्यायचा प्रयत्न केला ते वकील असो, ते अर्थातच गुणरत्न सदावर्ते. पण आज त्यांच्याच बाबतीत एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला म्हणता येईल की त्यांची 2 वर्षांसाठीची वकिलीची सनद रद्द करण्यात आली आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी हा निर्णय घेतला आहे. नेमकं प्रकरण का घडलं, याच्या मागचं नेमकं कारण काय होतं की त्यांना त्यांची वकिलीची सनद 2 वर्ष रद्द झाली. या मागची बरीच कारणं आहेत. कारण की आपल्या सगळ्यांना आठवत असेलच की एसटी कर्मचाऱ्यांचं जेव्हा आंदोलन होतं त्यावेळी सर्वात जास्त जर पुढाकार कोणी घेतला असेल तर ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी, आणि त्यांनी त्याच दरम्यान काउन्सिलच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं या प्रकरणात आढळून आलं. ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती आणि या तक्रारीवर जवळपास 1 वर्ष सुनावणी सुरू होती आणि आज त्याचा निकाल आलेला आहे. यावेळी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जोरात सुरू होतं त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची जी संपातली भूमिका होती त्याचं नेतृत्व या गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं आणि ते नेतृत्व करताना महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यामुळं सदावर्ते यांनी सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती. एस टी कर्मचाऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या बाजूने आपण लढतोय आणि हा लढा आपण असाच लढणार असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते आणि मग त्यांनी आझाद मैदानावर मोठं आंदोलन देखील पुकारलं होतं आणि सरकारविरोधात हल्लाबोल देखील केला होता. एस टी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी म्हणजे विलिनीकरण करण्यासाठी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांच्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी अनेक नेते मंडळी देखील धावून आले होते. त्यामध्ये प्रकर्षाने आपण पडळकर आणि खोत यांचा उल्लेख करूयात, पण त्याच दरम्यान ते दोघं बाजूला झाले. पण गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र या आंदोलनाचा सहभाग कायम ठेवला आणि मग मात्र या आंदोलनाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वेळोवेळी ही आंदोलनं झाली. कुठे एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या देखील झाल्या, त्याला अनेकदा गालबोट देखील लागलं, आंदोलनं झाली, काही ठिकाणी दगडफेक देखील झाली. अशी आंदोलनं सुरू असताना आझाद मैदानावर जे सर्वात मोठं आंदोलन झालं होतं एस टी कर्मचाऱ्यांचं त्यावेळी काही भडकाऊ भाषणं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती, प्रक्षोभक भाषणं केली होती. आणि इतकंच नव्हे तर त्यावेळी वकिलीचा गणवेश परिधान करून ते आझाद मैदानात जायचे आणि त्यांच्यासोबत ते डान्स देखील करायचे, नृत्य देखील करायचे आणि हेच जे काही गोष्टी होत्या त्या गोष्टी बार काउन्सिलच्या नियमाच्या विरुद्ध होत्या. त्याचं उल्लंघन केलं त्याबद्दल ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळं हे बार काउन्सिलच्या नियमाला धरून नाही असं म्हटलं गेलं आणि ते अनेकदा ज्यावेळी आझाद मैदानावर जायचे किंवा इतर ठिकाणी कुठे एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचे तेव्हा ते न्यायालयीन गणवेश परिधान करूनच जायचे आणि तो न्यायालयीन गणवेश परिधान केल्यानं वकिलांची प्रतिमा मलिन होते असं ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर गुणरत्न सदावर्ते यांचं आझाद मैदानावरील जे काही नियमांचं उल्लंघन होतं त्याला देखील सुशील मनसरकर यांनी आक्षेप घेतला होता आणि मग ही बाब त्यांनी बार काउन्सिल पुढे मांडली आणि ती बाब निदर्शनास आल्यानंतर थेट बार काउन्सिल पुढे तक्रार देखील त्यांनी दाखल केली. याच संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार काउन्सिल च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झाली आणि आता पुढील 2 वर्ष त्यांना वकिली करता येणार नाही. मुळातच वकील सुशील मनसरकर यांनी जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवर 3 वकिलांच्या समितीने तपासणी केली आणि मग तपासणी केल्यानंतर त्यांना 2 वर्ष आता कुठलीही प्रकारची केस लढवता येणार नाही असा निकाल दिलेला आहे. एकूण बार काउन्सिलच्या नियम 7 नुसार किंवा नियम 7 अंतर्गत ही
कारवाई झालेली आहे. ज्या ज्यावेळी ते मुंबईमधील आझाद मैदानावर जायचे त्यावेळी ते वकिलीचा गणवेश परिधान करून जायचे आणि तो वकिलीचा गणवेश परिधान केल्यानंतर ते त्यांच्यासोबत नृत्य देखील करायचे, डान्स देखील करायचे. तुम्हाला आठवत असेल जैसी करनी वैसी भरणी असे देखील व्हिडिओमध्ये व्हायरल झाले. डंके की चोट पे हे त्यांचं वाक्य असायचं आणि अशा वेळी ते काही प्रक्षोभक आणि भडकाऊ भाषणं देखील करायचे. अर्थातच त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी बार काउन्सिलच्या नियमांचं उल्लंघन होतंय हे स्पष्टपणे समोर येत होतं आणि या उल्लंघनामुळेच या सगळ्याच गोष्टींमुळे शेवटी आज बार काउन्सिलने हा निर्णय घेतला आणि त्यांना 2 वर्षे पुढील जी काही केसेस आहेत त्या लढवता येणार नाही आहेत आणि त्यांना त्यांची वकिली देखील करता येणार नाही. आणखी जर आपण बऱ्याचशा जर मुद्दे पाहिले तर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यांच्याच बाजूनं गुणरत्न सदावर्ते देखील ही बाजू मांडत होते. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील उडी असो किंवा मराठा आरक्षणाचा जो काही लढा असो या दोन्ही वेळी चर्चेत आलेले वकील म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते होते. त्यामुळे मराठा संघटनेने त्यांच्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. नंतर त्यांच्यावर हल्ला देखील झाला, शाहीपेक झाली, बरीचशी आंदोलनं देखील झाली आणि मुळात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे कायम म्हणजे मी भारतीय राज्यघटनेची PhD केलेली आहे आणि आंबेडकरांच्या विचारांनी मी लढणारा आहे असं नेहमी ते सांगायचं. डंकी की चोट पे असं ते म्हणत असायचे आणि याच संदर्भामध्ये जेव्हा त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली 1 वर्षापूर्वी तेव्हा या तक्रारीवर सुनावणी झाली आणि आज त्याच्यावर निर्णय झाला. त्यावेळी स्पष्टपणे त्यांनी बार काउन्सिलनी जी काही शिस्तभंगाची जी काही कारवाई होती त्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या विरोधात देखील यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. पण ती याचिका देखील बार काउन्सिलनी फेटाळून लावली आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की तुम्ही वकील आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक देण्यात येणार नाही. कुठलाही आदेश देण्यापर्यंत आमचे समाधान होईपर्यंत तुमचे म्हणणे आम्ही ऐकून घेऊ. आम्ही तुमचे समाधान होईपर्यंत किंवा तुम्हाला वाटेल तशी सुनावणी घेण्यासाठी इथं बसलेलो नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये बार काउन्सिलनं ताशेरे देखील त्यांच्यावर ओढले होते. त्यामुळं बार काउन्सिल विरोधात वाटेल ते बोलायला मुभा देणार नाही अशा शब्दात उच्च न्यायालयानं सदावर्ते यांना फटकारलं होतं. आणि मुळात म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे पेशानं वकील असतानाही सामाजिक पातळीवर त्यांनी वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी केला होता आणि याबाबत महाराष्ट्र बार काउन्सिलकडे ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आणि या शिस्तभंगाच्या कारवाईविरोधात देखील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कोर्टात गेले होते. पण ती याचिका मात्र फेटाळण्यात आली आणि मग मात्र जी काही लढाई सुरू झाली म्हणजे शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली त्या संदर्भात बार काउन्सिलनं हा निर्णय दिला आणि त्यामुळे स्पष्ट म्हटलेलं आहे प्रथमदर्शनी महाराष्ट्र बार काउन्सिलच्या नोटिशीमध्ये काही चुकीचं दिसून येत नाही. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला बार काउन्सिल विरोधात चुकीचा प्रचार करू देणार नाही असं खंडपीठानं सदावर्ते यांना बजावलं होतं. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात जर आता आपण पाहिलं तर त्यांनी कोट आणि बँड घालून नाच केला होता आणि सदावर्तेंचं हे वर्तन एक प्रकारे वकिली नियमांचं उल्लंघन आहे आणि ते अपमानजनक आहे. याच नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंविरोधात ही तक्रार दाखल झाली होती. त्यामुळं या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आता पुढील 2 वर्षांसाठी त्यांची वकिलीची सनद रद्द झाली आहे. आता बार काउन्सिलच्या 3 सदस्यीय समितीनं हा निकाल दिल्यानं पुढची 2 वर्ष सदावर्तेंना आपली वकिली करता येणार नाही. एकूणच काय तर मुळात सदावर्तेंची प्रक्षोभक भाषणं त्यांची भडकाऊ बोलणं या दरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात घेतलेला जो काही लढा होता त्यावेळी मराठा संघटना देखील त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्या होत्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जर आंदोलन बघितलं तर ते आंदोलन म्हणजे त्या आंदोलनात न्याय देण्यापेक्षा चिघळवलं जास्त गेलं असा मुद्दा होता आणि त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी देखील गुणरत्न सदावर्ते ठरले होते. या दरम्यान ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी जी तक्रार दाखल केली त्या तक्रारीवर सुनावणी झाली आणि त्या सुनावणीचा निर्णय जो काय आहे तो झाला आणि या संदर्भात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची 2 वर्षांची वकिलीची सनद देखील रद्द झाली. त्यामुळे सदावर्ते म्हटलं की मुळातच वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रसिद्धीस येत होते. ते मूळचे नांदेडचे आहेत. ते मुंबईत आले, स्थायिक झाले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याचशा केसेस देखील लढवलेल्या आहेत. पण हे जे 2 केसेस प्रकर्षाने मराठा आरक्षणाचा लढा असेल किंवा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असेल यामध्ये मात्र गुणरत्न सदावर्ते यांची जी भूमिका आहे ती नेहमीच कुठे ना कुठेतरी एक संशयित
भूमिका राहिलेली आहे आणि त्याचाच एक आक्षेप म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी आपली याचिका दाखल केली आणि त्या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर जी काही सुनावणी झाली त्या सुनावणीवर न्यायालयानं म्हणजेच बार काउन्सिलच्या त्रिसदस्यीय समितीनं हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता यापुढे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना 2 वर्षे आपल्या वकिलीची वकिली करता येणार नाही, त्यांची 2 वर्षे सनद देखील रद्द झाले। त्यामुळे नेमकं काय भोवलं गुणरत्न सदावर्तेंना, तर एक त्यांच्यातला जो काही आपण म्हणतो ना, म्हणजे प्रत्येक वेळी ते असं म्हणायचं डंके की चोट पे, म्हणजे नेहमी आपलीच भूमिका प्रकर्षानं मांडण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि तो म्हणजे मुळात किती खरा किती खोटा ते वकिली या भूमिकेतून लढत होते, पण वकिली करत असताना तुम्ही कुठेतरी सामाजिक भान देखील जपलं पाहिजे। आझाद मैदानावर तुम्ही न्यायालयीन गणवेश परिधान करूनच जर डान्स करत असाल आणि त्या ठिकाणी जर त्यांच्यासोबत नृत्य करत असाल तर ही वकिलीच्या म्हणजे सर्वच वकिलांची प्रतिमा मलिन कुठे ना कुठेतरी होते आणि बार काउन्सिलच्या नियमांचं उल्लंघन होतं। हे प्रकर्षानं सुशील मनसरकर यांनी निदर्शनास आणून दिलं, तशी तक्रार देखील मांडली आणि ती तक्रार मांडल्यानंतर मग बार काउन्सिलने ते म्हणणं ऐकून घेतलं। पण ही शिस्तभंगाची कारवाई सुरू झाल्यानंतर मुळात सदावर्ते उच्च न्यायालयात देखील गेले, पण त्यावेळी देखील त्यांना खंडपीठानं त्या ठिकाणी स्पष्टपणे बजावलं की तुम्ही जे करत आहात, तुम्हाला जी काही सफिशियंट जी भूमिका मांडण्याची संधी दिली ती इथपर्यंत ठीक आहे, पण केवळ तुमचंच म्हणणं ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो नाही, तशी मुभा तुम्हाला देता येणार नाही। त्यामुळे स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांना हे प्रकरण भोवलं, कारण की त्यांनी जी मांडण्याची जी भूमिका होती म्हणजे कुठलाही न्याय मिळवताना आपला वकिलीचा जो पेशा आहे तो सांभाळावाच, पण तो सांभाळताना सामाजिक भान देखील जपायला हवं, ते मात्र त्यांच्याकडून कुठे ना कुठेतरी कमी पडलं आणि त्यामुळे निश्चितच पुढील 2 वर्षे आता त्यांना या वकिलीच्या माध्यमातून आपली या सनदीच्या माध्यमातून वकिली करता येणार नाही, कारण की 2 वर्षांसाठी त्यांची वकिलीची सनद रद्द झाली आहे। असेच विविध आज जे काही घटना घडतात किंवा काल ज्या काही घटना घडल्या या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण तुम्ही म्हणून मला बोलावं लागतं या कार्यक्रमात पाहत आहातच, पण एरवी याच्याही पलीकडे म्हणजे बातमीच्या मागची जी काही बातमी असते त्या संदर्भातल्या काही घटना असतील त्या देखील मी म्हणून मला बोलावं लागतं या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे। पाहत रहा सिटी नाव। भ्रष्टाचार बोकाळलाय, अत्याचार वाढलाय, तरी तुम्ही बोलत नाही। लूटमार, उपासमार, बेरोजगारी वाढली आहे, तरी तुम्ही बोलत नाही। जाती धर्माच्या नावाखाली राजकारण घडतंय, तरी तुम्ही बोलत नाही। बस आता खूप झालं, हे असंच चालत नसतं। तुम्ही काही बोलत नाही म्हणून मला बोलावं लागतं। दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं।